नमस्कार मंडळी. मनोरंजनाची दामदुप्पट योजना घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत गणेश आचार्य ब्रिंग्स पिंटू की पप्पी या हिंदी सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक दी गणेश आचार्यजी. या हिंदी सिनेमातून पदार्पण करणाऱ्या दोन नायिका आणि एक नायक अर्थात जान्या जोशी, सुशांत ठमके, विधी यादव आणि या सिनेमाचे दिग्दर्शक शिव हारे. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, सलीम अकबरच्या जुगलबंदीला आज लागणार आहे डबल तडका. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा डबल ठसका अनुभवण्यासाठी. जो ठसका घेऊन मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि रत्नागिरीची रत्न श्रमेश आणि प्रथमेश. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे कडाक्याची थंडी आणि अर्धा डझन अंडी. मला माहित होतं याला काय अर्थ नाही. असू दे असू दे असू दे असू दे. वा वा, काय लोकांनी भरलाय हा महाल. वा वा वा, म्हणजे एकीकडे नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर, सर्वोत्कृष्ट अभिनेता, वा, सर्वोत्कृष्ट पर्सनॅलिटी, सर्वोत्कृष्ट अल्पश्रम नृत्य कलाकार. सर, अल्पश्रम नृत्य म्हणजे जास्त नाही, एवढं एवढं. सर्वोत्कृष्ट गर्दी. वा, असू दे, जाऊ दे. आपण आपल्या महालात आलेलं बरं. अरे बाप रे, अरे बापरे, नवसिंहासन. समोरचे दोन पाय छान आहेत, मागचे दोन पाय म्हणजे डायरेक्ट आमच्या राज्याची अवस्थाच. डायरेक्ट टेकू लावलाय. बाप रे, किती पैसे खाल रे, किती पैसे खाल. बापरे, असू दे, मरू दे. काय किती भ्रष्टाचार, काही बोला, काय होण्यातलं नाही यांचं. आणि आजूबाजूला एवढी गर्दी असताना महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री मी टाळलेली जांभई अजून उठलेली दिसत नाहीये. बोलायची खुटी. बस, बापाची इज्जत चेचून जी बोंब मारलीस ती मला आवडली. हा, झालं झालं, सगळं झालं. केवढा नाचलास? अर्धा किलो गांडूळ खाल्लेस की काय येताना? हे काय काय? आणि आता मुद्द्याचा बोल. 1 मिनिट दादूस. बोल. नमस्कार गणेशजी. गणेशजी, मराठीतलं करिअर अजून सुरू झालं नाही, हिंदीत चाललास तू? हा, केवढा स्ट्रगल आहे. अजूनपर्यंत ह्याच एरियात वावरत होतास. आणि काय रे कात्या, हा इकडे सौंदर्याने रिलीज केलेला हॉरर चित्रपट घेऊन कुठे चाललायस? काय काम काय तुझं? आणि हे काय आहे? हे काय आहे? मुद्द्याचं बोलूया. मुद्द्याचाच बोल दादूस, हा माझ्या आयुष्याच्या क्षितिजावर उगवणारा नवीन सूर्य आहे. नवीन सूर्य? पण तो थोड्या वेळाने माझ्यावर आग ओकणार आहे असं का वाटतंय मला? हा, काय आहे काय नक्की? काय भानगड काय आहे ही सलीम? दादूस, तुम्हाला तर माहिती आहे, मला माहिती आहे, आपल्या राज्याची तिजोरी एकदम तोडकी मोडकी झालेली आहे, रिकामी झालेली आहे. म्हणजे
काहीच नाहीये आतमध्ये. त्याचं कारण तू आहेस हे माहिती आहे ना तुला. हो, म्हणूनच मी ती भरणार आहे. अच्छा. त्या तिजोरीत सगळा पैसा आणणार आहे. हो. आणि त्या अजून एक फायदा म्हणजेच काय? मी जो बिझनेस करणार आहे Business? त्याच्यात फक्त तुमचंच नाव होणार आहे. सगळीकडे बादशाह 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 बादशाह. दादोस, हा, काय करणार आहेस काय तू? मी तमाशाचा फड काढणार आहे. माझ्या तमाशाच्या फडाच्या नावात सुद्धा तुमचंच नाव आहे. माझं नाव? माझ्या तमाशाच्या फडाचं नाव आहे लाडाची मी लाडाची कैरी अकबरची. क्रिएटिव्ह. तुझ्या प्रत्येक बिझनेस मध्ये माझ्या नावाची फळं बरी भेटतात तुला. हा? लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? विनाकारण आमराईत घुसायला लाज नाही वाटत? कैरी आणतोस तू? काय करायची गरज आहे तुला सलीमी? दादूस, ह्याच्यात तुमचाच फायदा होणार आहे. फायदा कसा काय? तुम्ही जनमानसात पोहोचणार आहात दादूस. हे काय साधं सुद्धा वाटलं तुला? हे साधं सुद्धा वाटलं? केवढा मोठा तामछाम असतो तुला माहिती आहे? लावणीचा फड करायचा म्हणजे अरे कलाकार लागतात, ढोलकीवाला लागतो, पेटीवाला लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नर्तिका पण आहेत. एक कोथिंबीर सोलते, एक काय विचारते. कोण आहे ती दादूस? नर्तिका आहेत. हो. कोण आहेत कोण या नर्तिका? दादूस, हा. हे सगळं आपल्या घरातच आहे. कशात? हो, ते म्हणतात ना, काय? काखेत जलसा आणि गावाला कोळसा. ए काखेत कळसा गावाला वळसा असं असतं ते. दादूस, जाऊ दे, तुम्हाला कळणार नाही. नर्तिका कोण आहे? मी सांग. नर्तिकेंना बोलवतोच. बोलाव. पेश सादर आहे लवंगी मिरची सलीमची अनारखळी दगडू मयेकर. बापरे, कुणाचं काय? पिता का घोडा? ए पहिल्याच वाक्याला तमाशाला घोडे लावलेस. घेता का विडा असं म्हणायचंय. घेता का विडा? हा. बापरे, मुली लक्षात ठेव, आता तू विडा उचललायस, फक्त पुढे कॉमेडीला चुना लावू नकोस म्हणजे झालं. हा, याची काळजी घे. बोल. तुमच्या काकीला ताप असावा. काकीला ताप येईलच अशी एंट्री मारल्यावर. कशाला बोलतेस तू? हे गुस्ताखी माफ असतात ते. गुस्ताखी माफ असावी बादशाह, गुस्ताखी माफ. हा, काय रे? हे तुझ्या लग्नात तुझं फसलेलं रुखवत तुझ्यासोबत असतंच हे मला माहिती आहे. दुसरी नर्तिका कोण आहे? पेश सादर आहे हा. नूर पहाडी आवाज, हा. गुलाब गुलकंद. या स्किट मध्ये पहिल्यांदाच येणारी बेगम साहिबा, नृत्य तलवार, ईशा अकबर बेटकर डे वडनेरकर. अर्ज किया है, कर बहुत सारी मन्नतों के बाद हमने आपको पाया है. तेच चुकलं. बहुत सारी मन्नतों के बाद हमने आपको पाया है. आपकी एक मुस्कुराहट के लिए ये चांद जमी पर आया है. घरची बरणी विकायला काढलीस तू? लाज वाटते तुला? लाज वाटते सलीम? बेगमे सल्तनत, बेगमे सल्तनत त्या नाचणार आहेत. हिची हिरवी कंबर दुखते, आज बरी चकली गेला. काय तर काय काय करतेस तू? माझा अकुला. अकबरला अकुला अकुला बोलू नकोस. माझा अकुला काय? महेश कोठारेंना वाटलं तर काय म्हणतील ते? माझा छकुला छकुला ऐकू येतं ते. उगाच विनाकारण मी स्टँडवर हरवलो आणि 4 लोक शोधतायत मला असं वाटतं. माझा छकुला असं वाटतं ते. अकुला. तरी पण काय बोलतेस तू? काय काय गरज काय याची सगळ्याची? त्याला काही बोलू नका. हा माझा निर्णय आहे, त्याला काही बोलू नका. अगं तो पण तुझाच निर्णय होता. असू द्या. तोही निर्णय बरोबर होता आणि हाही निर्णय बरोबर आहे. काय करणार काय? मी माझी कला लोकांसमोर प्रस्तुत करणार आहे आणि मला माहिती आहे. काय तुला माहिती आहे ते बरं झालं. काय माहिती? मला माहिती आहे की मी जेव्हा माझं पदलालित्य पेश करेन हा. तेव्हा हे रसिक प्रेक्षक, हा समाज
माझ्याकडे धावत येईल. काय गरज काय? अरे मुळात हे सादर करण्याची गरज काय आहे? त्या निमित्ताने राजकीय तिजोरी तरी भरेल. राजकीय तिजोरी भरेल म्हणजे? मग परवा मी कोथिंबीर आणण्यासाठी 2.25 रुपये घ्यायला गेले तर तेही नव्हते आपल्या तिजोरीत. आपल्या तिजोरीत 2.25 रुपये सुद्धा नाही आहेत. 2.25. अरे तिचं टाळं 5 किलोचं आहे. 2.25 रुपये नाही आहेत. आणि कुठल्या राज्यात तुला कोथिंबीर 2.25 रुपयाला मिळते का? हा? अरे तुझा कर्कोचा अजून 80च्या दशकातच फिरतोय. हा? त्याला बाहेर काढ इकडे. 2025 मध्ये आण. दादूस कर्कोचा. तिला कर्कोचा बोलू नका. बरं खळीवाला कर्कोचा. काय झालं समाधान? बोल आता काय? दादूस हा. हे सगळं तुमच्या फायद्याचं आहे. याच्यात माझा काय फायदा? आल्या बोलास बादशाह बादशाह बादशाह. याच्यात मी कुठे दिसतोय? सगळीकडे तुम्हीच दिसणार आहात. न्यूजपेपर मध्ये, फळाच्या नावावर, मीडियामध्ये, ओ ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. करेक्ट आहे. आणि एवढंच काय, माझ्या फळाचा तंबू सुद्धा तुमच्या झग्याच्या आकाराचा असणार आहे. 6 वर्ष आपण एकत्र आहोत. तुझा प्रत्येक बिझनेस माझ्या झग्यातच कसा घुसतो रे? हा? तुला दुसरी कुठली जागाच मिळत नाही सलीम? काय गरज काय याची मला सांग तू. हे बघा शहेनशाह अकुला. हा अकुला ही दिसते चांगलेला म्हणून इज्जत नाही काढायची वाटत. बाजूला हो. बाजूला. तिला सांग अकुला म्हणजे मला मिळालेली पदवी नव्हे, रंजन काळात हिने दिलेले विशेषण आहे, ज्याच्यामुळे हे क्रियापद माझ्या पदरात पडलं. लक्षात घे. पण दादूस हा. अकुला बोलल्यावर काहीतरी क्यूट समोर येतं. तू ऐकतच नाहीयेस. गाल गाल समोर येतात ना. हा, तेच नालायक कुचा. तुम्ही माझं ऐकूनच घेत नाहीयेत. आंबटच्या ना घ्या अकुलच्या ना. लिंबू घ्या आणि मला कैरीत भरा आता. आंबटचा ना जहापणा आहे ते. तुमच्या काखेला बाम चोळा. केला पामचोळा. ह्याचं नावच नाही कुठे आपल्यात. कशाचा फंबल आहे हा? गुस्ताखी माफ असावी. गुस्ताखी माफ असावी. उस्ताखी मा. गुस्ताखी माफ असावी. बादशाह तुम्ही माझं ऐकून तर घ्या. हा बोल बोल. तुम्ही आमची कला न बघताच आम्हाला नावं ठेवताय. नशीब बघत नाहीये म्हणून नावं ठेवतोय. बघितले तर जाळेनच असं वाटतंय मला. अकुला तुला अकुला, एकदा आमचा सवाल जवाब बघा तरी. हा नाही. धन्यवाद. हा? ऐका, नाव मोठा न लक्षण खोट. असंय का? काना मात्र वेळ आणती नाही. बरं 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 बरं. नाव मोठा न लक्षण खोट, काना मात्र वेळ आणती नाही. रुबाब मोठा पोकळ वासा, तरी मिरवतो बादशाही. जी जी रजी, असं माकड कोणा, असं उंदीर कोणा. हे वा वा. आता दे की जवाब. ऐका, सुत्तर फेनीने डोक्यावर पगडी, समजतो स्वतःला हा शाना. असं का? सुत्तर फेनीने डोक्यावर पगडी, समजतो स्वतःला हा शाना. बादशाह अकबर नाव याचं खिशात नाही दाना. हाय वाकडा कना. जी जी राजी. उंदीर बादशाह हाय ग, नाव त्याचं अकबर हाय ग. हे 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 माकड. वा वा वा. तू सुंदर आहेस म्हणून किती यमक पचवायची का आम्ही? श्वास घ्या थोडा वेळ. बरं झालं लोड घेतला असतो. ही आता जी क्रिएटिव्हिटी सादर झाली त्याचा मालक कोण? सर सलीम शिवलकर. काय धाडस आहे तुझं. मागे तू स्वतःच्या सर लावतोस, मागे खरं जाऊ दे. लक्षात घे, बैल ठेचताना कधी बघितलायस? हो. आता बैलाच्या जागी स्वतःला इमॅजिन कर. दादूस काय दादोस, काय गरज आहे? काय गरज आहे छचोरगिरी सादर करायची? काय ह्यानं काय साध्य होणार आहे? अजिबात मी ह्याच्यासाठी एक छदाम सुद्धा देणार नाही. बस झालं दादूस. काय? हे सगळं मी तुमच्यासाठी करतोय. माझ्यासाठी काय करतोयस तू? दादूस, जेव्हा राजा जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही ना, तेव्हा त्याने जनतेचं निदान रंजन तरी करायचं असतं. हो असं हा काय होतं? दादूस, राज्य टिकवण्यासाठी हे असे इव्हेंट करावे लागतात. लोकांना अशा फसव्या गोष्टींमध्ये रमवावं लागतं. कसं आहे दादूस, लोकांच्या मेंदूला जेव्हा झिंजिण्या येतात ना, तेव्हा त्यांच्या पोटातल्या भुकेचा त्यांना विसर पडतो. बापरे, यालाच राजकारण म्हणतात. तुला माहिती आहे ना, हे एवढं सगळं चांगलं बोललंय त्यातलं एवढंच राहणार आहे फक्त. कळलं ना तुला? आणि हे लोकांना सगळ्यांना पटेल. लोकांचं माहित नाही दादूस, हा. पण आपल्या नवरत्न दरबाराला पटेल. कारण पहिला कॉन्ट्रॅक्ट शो त्यांनीच दिलाय.
माझ्या नवरत्न दरबाराने ह्यांचा शो दिलाय. म्हणजे माझा ताने आणि हुशार बिरबल रात्री तू कुणा कुणाला नाद लावशील. सिपायो सिपायो चलो वाजवायले. सिपायो सिपायो चलो वाजवायले. वा वा काबिल तारीफ परफॉर्मन्स, एकदम रंगीबेरंगी आणि सदाबहार. आहा प्रसादा. कोरिओग्राफी कोणी केली होती? आम्हीच आणि चेतना. चेतना आणि आम्ही. मग तुमच्या तिघींसाठी क्षणभर मला वाटलं की गणेश आले तर तुम्ही त्यांनाच रिक्वेस्ट केली की काय. इतकी फाईन म्हणजे कोरिओग्राफी होती, इतकी उत्तम कोरिओग्राफी होती. अप्रतिम नाचलात तुम्ही दोघी. आणि ईशा गायलीस पण फार गोड. प्रिया दिसतेस तू फार गोड. ईशा तू पण फार गोड दिसतेस आणि बावळटही दिसते. दोन्ही सायमल्टेनियसली तू साधलंयस त्या कॅरेक्टरमध्ये. आणि छान बारीक झाली आहेस तू, त्यामुळे मस्त दिसतेस तू नऊवारीत. आणि तो जो ठेका जो पहिला पकडलास तू आल्या आल्या, ला जवाब होता, खणखणीत. आणि तुम्ही दोघं नेहमीप्रमाणे जबरदस्त. आज हा जो मिलाफ आहे सलीम अकबर आणि सवाल जवाब, हा फार इंटरेस्टिंग वाटला मला. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. दिल खेचक परफॉर्मन्स आणि दिल खेचक अदा. मला असं वाटतं ईशा, व्हॉट अ वंडरफुल ॲडिशन टू दिस फॅमिली. तुम्ही दोघीही फार सुंदर दिसताय, फार सुंदर गायलात, नाचलात. नेहमीप्रमाणे खमंग खुसखुशीत लेखन, मजा आली. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले आणि त्यांच्या बायकोचे किस्से आपण नेहमीच बघत आलोय, पण आज आपण त्यांच्या ड्रायव्हरचे किस्से बघणार आहोत. त्यामुळे सजवा हास्याच्या रोमहर्षक सफरीसाठी जी घेऊन आपल्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि हास्य महारथी समीर चौघुले. हॅलो. हां 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 बोल. अगं निघालो मी तुला सकाळीच सांगितलं होतं ना मला जायचं आहे कोल्हापूरला. 9 तासाची जर्नी आहे. अगं तुला सुद्धा यायचं मग तू लवकर उठ ना. पहाटेपर्यंत प्रसाद ओग्यांचे 101 खरेखुरे किस्से कशाला पुस्तक वाचते. आणि मग पुढे 4 तास हे खरेच असतील का ह्याच्यात विचार करायचा कशाला पाहिजे ते. त्यापेक्षा प्राजक्ता प्रभा वाच ना. मग घोरायला लागशील 5व्या मिनिटाला. सांगू ना आता नाही थांबू शकत मी. आता तुला सोडायचं मार्केटमध्ये वगैरे, तू जा ना बाबा रिक्षानी. जा तू रिक्षानी, मला जायचंय लवकर. हो हो कॉल टाईम आहे माझा. होय होय येस. टक 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 टक. चल 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 लवकर चल, निघायचं आपल्याला. चल चल. साहेब साहेब आय चल चल लवकर लवकर चल, निघायचं आपल्याला. नाही नाही ही 9.5 तास लागणार आहेत तिकडे जायला. काय तिथं कोल्हापूरला जायला होय, ना? होय, चल, ऐका चल, की, लवकर. ऐका की हा. बायको. अरे वा नमस्कार. बायको का? हा माझी बायको तुमची वहिनी. अरे हो तेच म्हटलं मी. माझी कशी असेल बायको. माझी तर हे बघ, बघ, बघ. पाया पड- हो हो ठीक आहे ठीक आहे. पाया कशाला पडते. ओके ओके. आपली माझ्यामध्ये 2-3दा फोनवर भेट झाली होती. ही, अशी का हसताय माझ्याकडे बघून. फॅन आहे फॅन फॅन आहे तुमची. लईच किट्टा बघती. होय होय मला लय आवडताय तुम्ही. थँक्यू थँक्यू. तुमचं बघितल्याशिवाय झोपच लागत नाही बरोबर आहे. तुमचं छोटस तरी बघते ना मग. ओके ओके मला जरा आता हसून हसून मारता. बरोबर आहे. नाईस टू मीट यू. मला जरा जायचंय लवकर. बहिणी जरा प्लीज. हा अरे हे एवढं नका करू. एवढं काहीच नाहीये. प्लीज प्लीज. साहेब, एक मिनिट तुमचा जरा फोटो काढतो तिच्यावर. अरे फोटो की तुमचा फोन द्या की. माझ्याच फोननी फोटो काढायचा. साहेब इकडे बघा इकडे हो बघा. हो नमस्कार. झालंय. ठीक आहे. थँक्यू थँक्यू. चल चल लवकर. 2 मिनिटं मला जरा. काय ती आमच्या लग्नाचा 5वा वाढदिवस आहे ना. अरे
हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. नमस्कार असं ठीक आहे हरकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स. चल चला लवकर चल 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 चल. एकच मिनिट साहेब होय होय होय. लग्नाचा होय होय होय. वाढदिवस आहे. ऐक की जा बोल की ऐक की मालकासने सांग की आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तर मग आजच्या दिवस मी खाडा करतो म्हणून नाही ग असं नाही करू शकत ना राणी. सांग की अगं नाही ग माझी राणी. आता मी ड्रायव्हर आहे का नाही मग मी काम नाही करणार तर कोण करणार ग माझी राणी. तू मला नुसतं राणी राणी बोलतोस. राणी सारखं मला कवा वागवत होय नाही वागवत राणी सारखं नाही वागवत नाही वागवत. होय. आणि मग काल रात्री आमरसात खारी बुडवून खायची होती तेव्हा सीझन नसताना आमरस कुणी आणला राणीसाठी. ए अमरसात खारी बुडून खाते तुझी बायको. किती का इच्छा आवडी निवडी आहेत. नाही नाही तिच्या आवडी निवडी जरा विचित्र आहेत. हो ते आलं लक्षात तुझ्याकडे बघून. तिला सांग लवकर चल. ऐक ग माझी राणी ग काय राणी बिनी बोल मी तुझ्यासाठी काय नाही करत का. काहीच करत नाही माझी राणी नाही का. नाही मी तुझी राणी. मग मी काल मग त्यो मोगऱ्याचा गजरा आणला होता, त्याचं काय झालं पुढे. मला नको मोगऱ्या गजरा. अग माझी गुलछब्बू गते माझी गुलछब्बू. मी नाही गुलछबू. मी नाही तू नाही गुलछब्बू तर मी राजा बाबू. तू माझा राजू बाबू पण तू हा माझी गुलछब्बू माझी अरे काय वेड्यात का तुम्ही. नाही नाही चुकून अरे कुठलं प्रेम आहे हे. चुकून झालंय. अल्ताफ राजाच्या म्युझिक अल्बम मधले हिरो हिरोईन वाटताय तुम्ही. नाही, कुठलं हे असं आहे हे कोण करतो असं प्रेम. अरे तुला कळत नाही का मला जायचंय 9:30 तास इथे सुगल मॅपवर दाखवत आहेत. चल लवकर. बरोबर आहे पण काय ती जरा लाडाची आहे हो. लई लाडाची आहे जरा. अरे लई लाडाची आहे सगळं ठीक आहे पण मला जायचं आहे ना रे लवकर चल. एक मिनिट द्या जरा 5 मिनिटं तिची लवकर. समजूत काढतो हा. नको काढ चल चल लवकर. ऐकू ग मग जाऊ दे ग. का जातोस तू का कळू दे ना काय ते. कळू दे ना काय बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय काय कम्युनिकेशन चाललंय. ह्याच्यात काय बोलताय एकमेकांशी. अरे मला तुला कळत नाही यार घाई झाली आहे मला. बरोबर आहे 1 मिनिट ती 9:30 तास पुढे घाटात बिटात तुला माहिती आहे ना कोंडी होते ट्रॅफिक जबरदस्त लागतंय. चल बाबा एकच लवकर. मिनिट द्या की 1 मिनिट मी समजा. माझं बदकाचं पिल्लू कोण आहे. कोण आहे. मी नाही तुझं बदकाचं पिल्लू. नाही होय नाही होय. नाही मी जाणार आहे कोल्हापूरला. नको ना जाऊ. मी आणणार आहे मग पुंगळ्या मला नको पुंगळ्या. खारी आणणार. मला नको खारी. क्रीम रोल आणणार. मला नको क्रीम रोल. चिरी लावणार. मला नको चिरी. चिरी नसते द्राक्ष इकडे बोल रे. क्रीम रोल आणणार. मला नको चिरी चिरी. आणणार. चिरी आणतो की ग. मला नको ना चिरी. आणतो तू की नको की गं, जाऊ. आणतो की गं. ऐक दळभद्री चाललंय सगळं हे. अत्यंत दळभद्री असं चाललेलं आहे. खळक अक्षरातलं दळभद्री आहे. अहो ती काय आहे अरे साहेब. कुठलं प्रेम आहे हे. आमची काय लग्न झाली नाहीत का. बरोबर आहे पण आमचं जरा काही प्रेम उतू गेलं का नाही टॉप गिअरला गेलं की म्युजिकल होऊन जातंय सगळं. अरे म्युझिकल नको करू. नुसतं ओतू जात नाहीये बिभत्स लेवलला ओतू चाललंय ते लक्षात ठेव. नाही करत नाही करत. आणि बाण तुटला ना एक दिवस असं करताना वांदे होतील तुझे. लवकर सांगा वहिनी जर जर मला मान्य आहे तुमचं ते काय ते अॅनिव्हर्सरी आहे पाचवी ते तुम्हाला आधी मला जर सांगितलं असतं तर मी दुसरा ड्रायव्हर बघितला असता की नाही. Sorry, हो की नाही. sorry. आता 9:30 तास मला ड्राईव्ह करायचंय. अर्धा तास असतं मी स्वतः ड्राईव्ह केलं नाही, मी असतं. पाठीचा त्रास आहे मला ट्रीटमेंट सुरू आहे माहिती आहे ना. माहित आहे मला 1 मिनिट आता मी पटकन समजूत काढतो तिची. असं करणार नंबडू. नंबडू असं करणार आहे. मी असं करणार. डोळ्यात पाणी नकोय मला. मला डोळ्यात पाणी नकोय. नको रडायला लावू. मग जर तू रडलीस का नाही माझं ड्रायव्हिंग मध्ये लक्ष नाही लागणार. नको लागू दे. बघ मग. नाही बघ ना. साहेब बसा तुम्ही गाडीत. मग चल गाडी ठोकतो मरून जाऊ दोघं मग हिला कळल. काय गाडू काय ठोकूया गाडी काय ठोकूया दरीत दरीत घालू चला. पण गाडी मला कशाला दरीत घालतोयस तू. मग हिला कळल हो. अरे पण हिला कळायचं तेव्हा कळेल. मला कशाला मारतोयस तू. आणि हिला कळल्यावर काय कळणार आहे. हा हा असं झालं का एवढंच कळणार पुढे काय होणार आहे. तुला कळतंय का काय. चल अरे घाई चालली लवकर चल यार. सगळं बरोबर आहे पण काय होतंय तिनं हट्ट केला ना मग मला पुरवावा लागतोय. अरे एवढे हट्ट नाही पुरवायचं रे. नाही तिची पुरवावी लागतात. अहो माग मला काय म्हणली माहितीये का. काय? मला म्हणली मधमाशांचं पोळं दिसलं हा. त्यातलं ताजं मध दी मला. मग काय इथं कपाळावर विराज जगतापची कॉमेडी असं लिहिलं तेव्हा मधमाशा बाजूला झाल्या.
मग मी डेअरिंग केलं, हात आत टाकायचे आणि मग मत काढलं आणि तिला दिलंय. अरे काय सांगतोस काय हो, मग बस. ह्या गोष्टी मला नकोच सांगूस, तिला कन्व्हिन्स कर ना बाबा. करतोय मग. बायकोशी असं नाही करायचं. नाही नाही मी नाही हा चिडू सूरच शकत. मुळात ना 1 वर्ष ठेवायचा, नंतर बदलून टाकायचा हा सूर. तिच्यावर चिडू नाही शकत. 1 मिनिट. जा. मग बघ मग मी गिफ्ट आणणार आहे, गिफ्ट. मग मला सापडलीस का नाही? मग बघ मग माझं पळलीस तर मग. ए, थांब रे, ए. पळलीस तू घाबरे तू अकेला करा तुला कोण धावता असा जायचं रे 9:30 तास दाखवतात. चल ना बाबा लवकर. नाही 1 मिनिट, एक शेवट लवकर चल बाबा, लवकर. मग मी मागशील ते गिफ्ट देणार. पटकन सांगायचं काय गिफ्ट पाहिजे, लगेच देणार, लगेच. नक्की वय काय बायकोचं रे? कुठले रिॲक्शन्स आहेत या? वय काय बाईचं? 5 वर्ष लग्नाला झालेली आहेत. ही बाई अशी वागते का? नाही जरा तिचं लाड करावे लागतात. कर लवकर. पटकन मग सांगायचं. मला खरंच गिफ्ट देणार आहे? देणार 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 आहे? देणार. मला एक नाही ह्यांचं कुमार शानूच्या आवाजातलं गाणं ऐकायचंय. माझा काय संबंध? मला गिफ्ट पाहिजे. अरे अरे गागा काय 7:30 वाजले सकाळचे. मी माझ्या बिल्डिंगच्या खाली आहे आणि कुमार मला एक कळत नाहीये. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तुझ्या बायकोचा हट्ट म्हणून मी कशाला गाणं गाऊन दाखवायचं तिला? नाही साहेब, तुम्हाला गावं लागेल. इकडे या. काय होतंय, तिचा हट्ट पुरवला नाही ना, ती व्हायलेंट होती एकदम. अरे व्हायलेंट बिलेंट प्रश्नच नाही. गिफ्ट गाणार साहेब. इथे कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. एक सोसायटीत आपलं एक इज्जत असते ना. तिनं बाबर वट बाहेर काढलाय. शांतपणे आहे अरे काय तुझं त्याचं कौतुक तुला असेल रे, मला कसलं आलंय कौतुक? काकी. तिला सांग नाही गाऊ शकणार म्हणून मी गप्प बसवणार. ऐक. ए विजा, हा कुठला सूर काढला तुझ्या बाईने? हे बघ. हा, हळू हळू सोसायटी आहे वहिनी. अरे गा होय काय तो साहेब. म्युझिक सकड. ओ हो म्युझिक गातो हळू हळू. हेच म्हणलं होतं तुम्हाला. चेहऱ्यावर आणू नका रे, बघतात प्लीज प्लीज. गातो मी. गात्यात काय चाललंय डोक्यात जाते सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं दिल बेकरार करके नहीं. बाईला अक्कल आहे? आपण धावताना हा पाय आणि हा हात पुढे असतो, असं कोण धावता? मस्त लाडावून ठेवलेस बाईला तू. नाही हाय तो माझा लाडोबा आहे. लाडोबा लाडोबा नाही, येडोबा तो. सांगितलं असतं मी नाही तुला. तसं नाही साहेब. काय लाडाची बस झालं. बायको आहे ना, बस झालं. मी तिच्यावर कधी चिडत नाही. मग चीड हीच वेळ आहे. थोबडाव हीच वेळ आहे. नाही ऐका, ती आता खुश झाली आहे. आता ती शांत होईल. हा आता ठीक, ठीक. झालंय ओके, समाधान चल, झालंय. चल. आता जा, राणी तू जा आता घरी. नाही मी नाही जाणार. अगं. मला भी यायचंय तुमच्या सोबत. मी येते की गाडीमध्ये क्लीनर म्हणून. आता गाडीत क्लीनर असतोय का मला सांगा? आलं नका तिला सांग. चल मला यायचंय क्लीनर म्हणून. नाही अगं नसतोय गाडीत क्लीनर. तू काय करणार? मी काय करणार? हा, आपण दोघं मिळून गाडी चालव. कशी चाललं ना? मी गिअर टाकते, हम्म, तुम्ही ॲक्सिलेटर द्या. हम्म, मी कलच मारते, हम्म, तुम्ही हार्न दाबा. हम्म, तुम्ही वावरटी करा, हम्म. मी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवते. डोक्यात जाते माझ्या. तुझी बायको डोक्यात चालली माझ्या. मला टफली मारायची आहे तिला. मारू दे ना एकदा. तिला असं नका बोलू. पूर्ण साडी सोसायटी इथं गायला लावलं मला जायचं. अरे तुला कळतंय का? तिकडे वाट बघतात सारखं. नाही आता काय झालंय, ती आता कुठे शांत झाली आहे. हा, आता मी तिला पाठवतो घरी, मग आपण पुढे जाऊ की लगेच. चल चल. हा, काय काय ओय, गेली काय काय कुठं त्या? काय
चला चला एक मिनिट, अरे तुम्ही कुठे आत बसतात अरे तुम्ही कुठे आत बसताय तुम्ही बाहेर या. वहिनी नाही माझं नाही ऐका. आपण सगळे जाऊया वहिनी मी अत्यंत शांतपणे तुम्हाला सांगतो, प्लीज बाहेर या. काय झालंय? अरे त्याला बाहेर यायला सांग ना आता. ऐका शांतपणे ऐका. काय? आता बसली ती आता काय नाही होत. म्हणजे आता काय नाही होत म्हणजे? नाही ती एकदा गाडीच्या शिट्टावर बसली का तिला जिकडे जायला पाहिजे तिकडे नेलं पाहिजे. अरे असं कसं म्हणतोयस तू? चिडती ती. माझा ऐका, माझ्याकडे चांगला उपाय हा. आहे. आपण कोल्हापूरला चाललोय. वय. जाता जाता ऑन द वे तिला माहेरी सोडू. हा ठीक, मग ती राहील ना ती? हा तिथं राहील. हा, ठीक आहे. कुठे बाहेर कुठे? धुळं. धुळं? धुळं? इथून धुळं 400 किलोमीटर, तिथून पुढे कोल्हापूर 350 किलोमीटर. 1.5 महिन्यानी पोचेन मी कोल्हापूरला. नाही मी आहे एवढा वेळ ना. नाहीये माझ्याकडे. नाही, नाही, ए, साहेब साहेब एक मिनिट, आता खूप झालं, आता खूप झालं. साहेब, लिमिट इज लिमिट. साहेब, इनफ. साहेब. खाली उतर, चल खाली उतर. मी एकदा शेवटचं सांगतोय तुला, मगातपासून मी ऐकून घेतलं. यमन बोला. गाडी माझे तू लांब रे. खाली उतर, खाली उतर. फन कन मारेन. खाली उतर, खाली उतर. प्रेमान बोला ऐका. चला घरी जा. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी आल्यानंतर बघा 4 दिवसानंतर. कळलं? याने आधी सांगितलेलं नव्हतं. याला मी घेऊन जाणार. चल निघा निघा. बॅग आत ठेव. चल बॅग आत ठेव. काय बघतं काय? घरी जा. चल बॅग ठेव ना. तू का थांबलास? बॅग ठेव ना. सवत आहे सवत माझी सवत. साधी सुधी नाही टकली सवत आहे टकली. मला हे बघा. माझा नवरा भेटला काय ग तुला सगळीकडे फिरवायला भटक भावाने? अरे मी पुरुष आहे ना यार. अरे अगं तू गुलगुल तोंडे माझ्या संसारात बिब्बक होणार तुझं. सपशिल अरे तुला होतंय की नाही बघ. तू माझ्या नवऱ्याला घेऊन फिरतेस काय ग? सोसायटी सांग ना. बघतील ना लोक. मगाशीच जास्त म्हणलं होतं. करतीस जास्त करतीस. काय आवडत मला तुझी ऍक्टिंग. ही जास्तीची ऍक्टिंग म्हणत हंका का तंका हसून हसून मरते मी. मला नाही आवडत तुझी ऍक्टिंग. फॅन होती ना माझी, फॅन होती ना. जेव्हा फॅन होती तवा हवा खायची की साहेब. तुझी हिम्मत हलून दाखव जागची. अरे धमकी देतो यार मला. ए भावाने ओय, आई. हलून दाखव जागची हलून दाखव. बघते काय करते. यार हे सांग ना यार तिला. एक मिनिट एक अप्पल पोटी स्वार्थी माणूस आहे ही टवळी टकली. अरे यार तू काय करते? मला मी बाई आहे का यार? मी बोलणार तुला काय बी बोलणार. मोठा साहेब ना साहेब. जळगाव धुळं नंदुरबार छत्रपती संभाजीनगर तिथं नागपूर इथं सगळं जायचं असेल तर बरोबर माझा विजा आठवतोय काय ग तुला? सिंगापूर दुबईला एकटी जातेस तोऱ्यात चालत. नाही माझा विजा आठवत काय ग भावाने? अगं पण त्याला का घेऊन जाऊ? तो ड्रायव्हर आहे ना. तो काय विमान चालवणार आहे का? त्याचा काय संबंध तिकडे? स्वार्थी आहे स्वार्थी अप्पल पोटी आहे. अरे स्वार्थीचा तुझा ना बेसिक मला लॉजिकच कळत नाही. चिडायचं काय आहे? तुझ्या ऍक्टिंगचा लॉजिक बघ. नाही मला आवडत तू. अरे त्याला मी फॉरेनला नाही घेऊन जाऊ शकत. अरे तो ड्रायव्हर आहे म्हणून मी सेलिब्रिटी नाही आहे. मी सेलिब्रिटी आहे म्हणून तो ड्रायव्हर आहे. लक्षात घे हा फरक. इथे कळलं का जळतोय तुला? तुझ्यावर जळतोय ह्यो माणूस. अरे आता खूप झाला तुझा. सांगून देतोय. शहाणपणा शिकवू नको मला मुरकुल तोंडे. तू जाऊन दाखव. हळू बोल, हळू बोल. तू जाऊन दाखव. काय काय करते करते? हे काय बघते. काय करते? नमडे अरे स्क्रॅच करणार गाडीवर. स्क्रॅच करणार आहे. नवीन गाडीवर स्क्रॅच करणार आहे माझ्या यार. अरे यार, अरे नवीन गाडी आहे यार. नमडे जाऊन दाखव. फक्त स्क्रॅच जाऊन दाखव. तोडली रे, तोडली रे, तोडली रे. नमडे दाखव तू. अरे, अरे, काय करणार आहे? वा वा काय हर परफॉर्मन्स. आज आम्ही एक वेगळाच कॉमेडी रोमॅन्स पाहिलाच आम्हाला खूप आवडला. खूप मजा आली. वा प्रसाद दा काय म्हणाल? सगळ्यात आधी ज्यांनी माझ्या किश्यांचं पुस्तक लिहिलं त्याला माझा शाप आहे शाप. त्याची प्रिंटिंग प्रेस जळून खाक होईल. खतरनाक विषय होता आणि डबल खतरनाक पद्धतीने तुम्ही तो सादर केला. काय डेंजरस कॅरेक्टर होतं ना मा. म्हणजे बायको भीतीदायक असते पण एवढी भीतीदायक. बायकोची भीती वाटते पण एवढी म्हणजे डेंजरस बायको होती. आणि तितकीच ती ॲट द सेम टाइम रोमॅन्टिक पण होती. त्यामुळे डिफिकल्ट कॅरेक्टर होतं पण अफलातून पृथ्वी मजा आली. सम्या खतरनाक रिॲक्शन्स होत्या. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. म्हणजे स्क्रॅचेस नंतर तर म्हणजे पोटात गोळा आला माझ्या. म्हणजे आपल्याला माहिती असतं हे सगळं खोटं आहे लावलेलं पण गाडीवर एवढा स्क्रॅच असं होतं. छातीत धस्स होतं छातीत.
अफलातून रिॲक्शन होते आणि अफलातून टायमिंग होतं आणि गाणं तर बहारदार गातोच असतो. मजा आली, खूप मजा थँक्यू आली. सो मच. सई सुपर परफॉर्मन्स. तुमचं हे टॉप गिअरवालं प्रेम मला खूप आवडलं. काय दोघांची बॉडी लँग्वेज होती खतरनाक. पीपी तू पण वेड्यासारखं परफॉर्म केलंयस आज. तुमचं त्रिकूट जेन्युइनली खूप आवडलं. अतिशय बेसिक सिम्पल पण मॅजिकल कॉन्सेप्ट आणि ती अजून जास्त मॅजिकल पद्धतीने सादर झाली. मजा आली. थँक्यू. सुपर. मंडळी, होळीच्या निमित्तानं आता इथे रंगणार आहे एक मुलाखत. चला बघूया त्या निमित्तानं आपल्याला हास्याचे कोणते रंग अनुभवायला मिळत आहेत ते. ही मुलाखत घेऊन मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि खानदेशचा पूत श्याम सुंदर राजपूत. मस्त. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं बाबू कुरमुरे प्रायोजित आनंदाच्या गप्पा या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी सर्वांना धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी आभाळभर शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आज वातावरणात विविध रंग उधळत आहेत. हे रंग आनंदाचे आहेत, हे रंग उत्साहाचे आहेत. आहा. आणि आजचा आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्यासोबत पाहुणे उपस्थित आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. श्याम राजपूत आज आपल्याकडे आलेले आहेत. वा. मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की श्याम राजपूत हे साहित्यिक आहेत आणि त्यांना विराज जगताप प्रतिष्ठानकडून थोराड साहित्यिक असा पुरस्कार देखील मिळाला. आणि नुकताच त्यांचा कविता संग्रह काय सताड उघडी काय ताड कवाड सताड कवाडे आणि उघडी तोटी या त्यांच्या कविता संग्रहाला नुकताच अरुण कदम वाचनालयाकडून मेंढा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर फार फार तुमचं अभिनंदन यासाठी. आणि मला वाटतं आनंदाच्या गप्पा आपण इथूनच सुरुवात करूया. आज खरं तर धुलीवंदनामुळे असं एक छान तजेलदार वातावरण आहे, उत्साह आहे वातावरणात. तर याच उत्साहात मला तुम्हाला विचारायचं आहे की हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला मिळाला किती आणि कसा आनंद झाला तुम्हाला? काय असा आनंद. अरुण कदम वाचनालय आहे ना ते, त्यांनी मला आहे ना प्रशस्तीपत्र तो असा छोटासा एक अवॉर्ड दिला आणि स्ट्रॉबेरी दिली एवढीशी बॉक्स. टोल नाक्यावर 100 रुपयाला मिळतो तो बॉक्स. जाण्या येण्यात माझे 1200 रुपये गेले ना हो. काय असा आनंद पिनंद. पण पुरस्कार मिळाला तर आनंद झालाच असेल ना. नाही शेवटी पुरस्कार हा समाजाने दिलेला मान असतो, जाणकारांनी दिलेली शाबासकीची थाप असते. हा तर काय नेमक्या काय भावना होत्या, किती कसा आनंद झाला पुरस्कार घेताना? कशाची डोंबल्याची भावना हो. जेव्हा मी पुरस्कार घ्यायला गेलो ना तोपर्यंत तो रेडी नव्हता. मागे रंग देत होते त्याला. ते वल्ला वल्ला पुरस्कार दिला त्यांनी. वल्ला वल्ला पुरस्कार म्हणजे ती पोरगी घेऊन आली ना, म्हणजे ओला होता हो. आणि ती पोरगी घेऊन आली ना, तिच्या दोन्ही हातांना रंग लागलेला होता. पुरस्कार मला दिला आणि रंग ती घेऊन गेली. आणि काय ना, ज्या मामाला मी पुस्तक अर्पण केलेलं होतं ना आणि ज्याच्यासाठी मला पुरस्कार मिळाला तो मामा असा समोर बसलेला होता. वा. मला पुरस्कार दिला आणि तो मामा गेला. काय उठून गेले? उचकला मेला तो. हा म्हणजे काय त्या गोष्टीमुळे नाही मेला तो. म्हणजे ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच डाव झाला बा. पण कसा आहे ना, तो बी दलिंदर होता. नुसता दारू डोसल्या होता. दारू डोसल्या तो. म्हणजे कच्चीच दारू प्यायचा तो. कच्चीच दारू आहे ना ती नाही प्यायची ना, कच्ची लिव्हर चढून जात ना. पण याला सांगून फायदा नाही, कच्चीच पाहिजे होती त्याला. पण चकण्याला काय खायचा तो? मीठ चाटायचा. मीठ चाट्या याला बोलता जीव होता. पण त्याचा आहे हा माझ्यावर. जत्रेत आहे ना मला असं खांद्यावर घेऊन मिरवत होता तो मला. गेला. वाईट घटना, दुःखी दुःखी घटना. हा ना. आनंदाच्या गप्पांना सुरुवात केली आपण. जरा आपल्या गप्पा थोड्या भरकटल्या. हरकत नाही. कसं शेवटी प्रत्येक आनंदाला दुःखाची किनार ही असतेच. बर बर. आणि आनंदाचे डोही आनंदी तरंग. तर आपण आता आनंदी बोलूया.
म्हणजे मी तुमच्या दुःखात सहभागी आहेच, पण आता आज तुम्हाला कसं आनंदी वाटतंय ते आपण बोलूया. आज छान वाटतंय मला. हा हा हा. मस्त मस्त एकदम भारी वाटतंय वा मला. वा वा. तर आजच्या या नाही आनंद मॅडम खरं सांगू का तुम्हाला, वाईट अवस्था आहे माझी. म्हणजे थोडीशी सर्दी पण झालेली आहे, 2-4 वेळा जुलाब पण झालेले आहेत मला. म्हणजे काय आहे ना, पोटात अशा चक्र्या येत आहेत, भावऱ्या उठत आहेत. हो काय बोलताय? आमचा आहे ना राजू चायनीजवाला आहे ना, त्याने शेप बदलला. तर जो दुसरा शेप आहे ना, त्याने काय केलं बा, त्याने ना अजिनोमोटो बलता टाकला त्या शेजवान चटणी. थांबा थांबा तर पोटात आहे ना अशी आग पडलेली आहे. थांबा. वरून नाक गळतंय आणि खालून डेंगाळी लागलेली आहे. बरं एकदा काय झालं माहिती आहे का, शिंकन मागून मिस कॉल एकाच वेळी आला. काय सांग काय? हो. काय बोलताय? माझ्या बॉडीने स्क्रीनशॉट घेतल्यासारखं वाटलं मला. म्हणजे आजची ट्रक असं झालं. हा ना. हे नका हे मॅडम मध्ये मध्ये मला काय वाटतं माहिती का, काय जाऊ का? नाही अर्र, जायला पाहिजे. जा जा जा. नाही दाबून धरतो मी, दाबून धरतो. अहो नाही नका, तुम्ही जाऊ. वाटलं ना, मी बोंबीला थुका लावून घेतो. अहो नाही काय कुठनं वर्गात असताना अहो नाही कशाला नका करू हे. इथे आनंदाच्या गप्पा मारतोय, लोकांसमोर कुठे बेंबीला थुका लावतायत. हे नका करू, हे छान नाही वाटत आहे. याच्यात आनंद वाटतोय मला. टिश्यू घेता का? नाही का, नको ते मला सवय ही असं झाल्यावर. हा बोला तुम्ही. काय होत आहे ना, जरा भरकट आहेत आपल्या गप्पा. म्हणजे आनंदाबद्दल आपण बोलतोय खरं तर, पण आत्ता खूपच गलिच्छ झाल्या. काय सांगता? हो पण ठीक आहे, आपण आता पुन्हा आपल्या सणाकडे वळूया. होळी निमित्त भेटलेलो आहोत. तर होळी हा सण मुळातच गुलालाचा आहे, तो जुलाबाचा नाही. जाताय का? नाही, अजून एखादा जोक मारला जावा लागेल बा. नाही आपण त्याची वेळ नको येऊ देऊया. मुळात आपण आनंदाच्या गप्पा मारायला भेटलेलो आहोत, तर आपण ते करूया. आज खरं तर तुम्हाला सांगते, आकाशात विविध आणि अनेक इंद्रधनुष्य एका वेळी दिसत आहेत. हा का? हा. आणि म्हणजे होळी आहे ना, तर निसर्गाने केलेली रंगांची उधळण श्रेष्ठ की मानवाने केलेली रंगांची उधळण श्रेष्ठ, अशी आज स्पर्धा लागलेली आहे. हा का? बोला तुम्ही. तर होळी या सणानिमित्त आपण थेट विषयावर येऊया. या. तुमच्या आयुष्यातल्या आनंदाबद्दल मला सांगा. आता आनंदाविषयी काय सांगा, काहीतरी सांगा. काय गेल्या आठवड्यात आहे ना, त्याच्या पायावरून बस गेली. काय? आता लेखनिक आहे ना तो, माझा रायटर, तर मला लिहायचा बोलता कटाळा आहे, तर तो लिहितो. हा, साहित्यिक आहात तुम्ही, काय बोलताय? नाही मी बोलतो तो लिहितो ना. हो, माझे विचार माझेच असतात. तर तो असा बरोबर चालला होता, त्याची चूक नव्हती. तो डायव्हर आहे ना, डायव्हर तो बायकोशी बोलत होता, तर त्याने घातली याच्या पायावरून. अरे बाप, एवढा कोकलला ना तो. मग आम्हीच हॉस्पिटलमध्ये नेलं त्याला. काय आहे ना, प्लास्टर मध्ये त्याच्या हातात. आणि काय आहे ना, 10 दिवस सगळं बसल्या जागी चालू आहे. त्याला आता पॉट लागतो. हे कशाला सांगताय तुम्ही? मॅडम काय सांगतो मी तुम्हाला, बरेच जण आहे ना पोटासाठी जगतात. आमचा आनंद आहे ना पोटामुळे जगतो. जाताय? नको करू ना विनोद. काय होत आहे ना, लोकांचे चेहरे बिघडायला लागले. असं का? आल्यापासून इकडे बघा, आल्यापासून ना आपली चर्चा बिलो द बेल्ट खूप चालली आहे. नाही पण मी तर काही अश्लील बोललोच नाही ना. नाही अश्लील नाही बोलत आहात तुम्ही, शी बद्दल बोलताय. आता नैसर्गिक विधी आहे, त्याला कसं काय तुम्ही असं म्हणता? अहो पण नैसर्गिक विधींबद्दल बोलायला नाही भेटलोय ना आपण. नावाचा इथे नैसर्गिक विधींच्या गप्पा असं आहे का? नाही. आनंदाच्या गप्पा आहे, तर आनंदाच्या गप्पा मारूया आपण. खूप समस्या आहेत नाही तुम्हाला आयुष्यात? फार कुठलाही विषय काढला तरी ना भरकटतोच आहे, मला कळत नाही. होळीवर बोलूया. होळी हा सण मुळात सण कशासाठी असतात? आपल्या समस्यांपासून दूर जाण्यासाठीच सण असतात.
थोडे आनंदी व्हा आनंदाच्या गप्पा. तर होळीबद्दल सांगा, तुमच्या आयुष्यात होळी हा सण किती आनंद आणतो? डोकं फिरून जातं माझ्या होळी म्हटलं की. 3 वर्षांना आधी आहे ना माझी बायको आहे ना होळीच्या नैवेद्य घेऊन गेली. होळीला अशी प्रदक्षिणा मारली गेली ती गेलीच. गेली? हा. अहो मग शोधायचं तिला. अरे काय शोधणार, दुसऱ्या दिवशी रंगपंचमी तर सगळ्यांच्या तोंडाला रंग लागलेला, सापडेल का ती? हा, मग तिसऱ्या दिवशी शोधायचं. अरे तिसऱ्या दिवशी मी म्हटलं कुठं शोधा त्याला, या तिकडे. गेली. हो, तुम्ही थोर साहित्यिक म्हणून इथे बसलाय, तुम्ही बायकोबद्दल काय बोलता? अहो तसं नाही हो, मला माहिती होतं कोणाबरोबर गेली ती. 2 गल्ल्या पलीकडे राहत होतो, दिसते ना मला ती समोरून जाताना. पण आता आहे ना होळी म्हटली ना माझं डोकं फिरून जातं. अहो होळीच काय, शेकोटी बघितली ना अशी नस तडतड करते माझी. आहो. एवढंच काय, आक्काडीची काडी जळली ना तिला मी म्हणतो तीन बायने आक्काडी तू ना पाय रे मना संसार बाई घ्या. तर काय आहे ना काहीतरी पेटलं आणि माझी बायको पळून गेली. हे माझ्या डोक्यात फिट्ट बसलेलं आहे. त्याच्यामुळे आग दिसली ना बर असं. बर 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 बर. काही नाही. आणि पिता का जरा? नको बरं ठीक आहे, होळीबद्दल नको बोलूया आपण. हा. कशातनं काहीच आनंद आपल्याला सापडतच नाही. बरं होळी नाही आनंद. हे नका करू, हे गलिच्छ दिसतंय. हा का? हा हा, हे घ्या ना प्लीज. हे नको ए माझ्याकडे बाम पण आहे. मस्त वाटतं बाम, सर्दीत एकदम MHJ बाम आहे. आता नका बाम. शिंगून बघता का नको, तुम्ही? मला त्रास होतो त्या बामने. नका. बरं हा बोला काय बोलते. तर आनंदाच्या गप्पा मारूच या आपण आता. शेवटी नैराश्य कोणाला चुकलंय? हा. नैराश्य असतं, त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण जो कलाकार नैराश्यामधनं आनंदाचे सप्तरंग शोधून काढतो तोच शेवटी समाजाला सकस साहित्य अर्पण करू शकतो. हा का? तर तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून कसे आहात ते आता प्रेक्षकांना आणि आम्हाला जाणून घ्यायचंय. बरं. काय करता तुम्ही एरवीच्या वेळामध्ये? एरवी मी गटारा साफ करायची कॉन्ट्रॅक्ट अरे, घेतली. तुम्ही कसं? हा आणि बरं झालं तुम्ही आता आहे ना. नाही आपण कविता संग्रह. नाही मॅडम, नाही, तुम्ही विषय मला काढला ना. मी तुमच्या तुम्हाला कविता- सांगतो अरे, आजकाल आहे ना गटारा गैरे तुंबलेले असतात आणि पावसाळ्यात तर विचारायलाच नको. अरे बापरे. तुमचं हे गटार जास्त तुंबलंय. नाही काय आहे, तुम्हाला सांगतो की आमचा जो मेन मुकादम आहे ना तो आम्हाला काय म्हणतो माहितीये का, काम लवकर पूर्ण करा. अरे कसे पूर्ण करा हो, मजूरच भेटत नाही ना. आणि काय आहे ना, हा तुमच्याकडे मजूर असतील तर सांगा बरं का. माझ्याकडे का असतील मजूर? मी मजूर पुरवायला बसले इथे. जनरल सांगितलं. जनरल त्यांना सांगा. पण मजूर काय? असतील तर ह्यांना आणून द्या. हा? काय ना लोकांना आजकाल सिविक सेन्स राहिलेला नाहीये. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा तर नाहीच करत ना ते. बरोबर. म्हणजे ते अंड्याच्या ते लिबलिबीत असतं ते, त्याच्यातच हाड, त्याच्यातच चहाची पत्ती, त्याच्यातच ते दुधाच्या पिशव्यांचं अहो, हे, नका. त्याच्यातच बिस्किटचे रॅबर, असं सगळं गिचमिड करून टाकलेलं असतं. नका ना. आणि तेच मग आपण प्लास्टिकच्या पिशवीत भरून असं गटारा टाकतो, तुंबून जाते ना गटार. थांबा राहू दे ना. हे सगळं का सांगताय? किती मला मळमळ लागलाय. अरे तुम्हाला मळमळ होते का? 1 मिनिट याच्यात वाका तुम्ही. काय करताय? ठेवा ती पिशवी. नाही आमच्या एक मजूर आहे पृथ्वीक म्हणून, त्याने सांगितलं आम्हाला की तुम्ही प्लेनमध्ये वाकल्या होत्या बा. चुगलवर वाचलं होतं त्याने म्हणून सांगितलं. मुळात ही बातमी चुगलवर येण्याचा काही संबंध नाही. आली. एक मिनिट, हे कशासाठी? मुळात आनंदाच्या गप्पा लोक ऐकायला आलेले आहेत. तुम्ही वकारीच्या गप्पा इथे सुरू केला तर कोण थांबेल इथे? माझा आनंद हिरावत चाललाय आता. अरे देवा, आनंदाबद्दल बोला ना. अहो सांगितलं ना आनंदाबद्दल, त्याच्या पायावरून गाडी गेली. तो आनंद नाही हो. आनंद आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. असं असताना आयुष्यात असता. नाही मला झाला होता आनंद, झाला होता. भारी वाटलं होतं मला. ते संडासाचा कॉन्ट्रॅक्ट मला मिळाला होता ना, संडास बांधायचा, तेव्हा गैरा खुश झालो होतो मी. प्रत्येक विषय तुम्ही इथेच कसा आणतो? मोठा कॉन्ट्रॅक्ट असतो तो, पण त्याच्यात गडबड काय माहिती का, दार बांधले तर खिडक्या राहून जातात, अहो, थांब, बांधल्या तर कसं? दार कोणीतरी चोरून नेतं. एवढंच काय हो, नळ तोट्या त्या टमरेल ते सुद्धा चोरून नेतात लोक. बरं एवढं करून ते संडास बिंडास बांधून दिले ना आपण तर पाणी नसतं. दुर्गंधी तिथे 3 बाया सगळे. अहो थांबा ना. का तुम्हाला सगळीकडे तेच बोलायचंय? दुर्गंधी, संडास बांधलं, गटारा तुमले, हेच ऐकतोय. पण आनंदाच्या गप्पा आहेत की तुमलेला गटाराच्या गप्पा आहेत? आता माझ्या आयुष्यात तेच आहे, तर काय करू.
तुमचं नशीब लिहिताना न आणि ब विसरला का देव? म्हणजे सगळे तुमचे किस्से आठवणी फक्त मधल्या अक्षराशी निगडीत आहेत. हा, आता काय खरा गाड्या. आता काय करायचं म्हणजे जरा जरा बरं बोलावं. आयुष्य जरा पण नाही आहे का हो बोलायला? तुमच्याकडे काहीच नाहीये बोलायला. असं मला नाही आता काहीच विचारायचं नाहीये. कुठे राहता? मी तालुक्याच्या ठिकाणी राहतो. म्हणजे ते नादड गाव आहे ना शहर आहे बा. बरं. पण तिथे आहे ना झाडं खूप आहेत. असा निसर्गरम्य परिसर आहे बा. भारी एकदम एकदम छान आहे. असं खूप अशी झाड आहेत तिथे. छान आहे म्हणालात तुम्ही आता. हा छान छान आहे. निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही राहता. वा वा वा, त्याबद्दल मला सांगा. म्हणजे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत तिथे. खूप ऑक्सिजन आहे तिथे. वा वा वा. पण कबूतर पण आहेत तिथे. आता कबूतर गुटरकू कळलं मला, हा, जिकडे तिकडे ना ते चुबुक डुबुक करत असतात, पावटे टाकत असतात. सगळे हागून हागून घाण करून टाकलेली आहे त्यांनी तिथे. दुर्गंधी नुसती. अरे गप्प बसा यार. प्रत्येक गोष्टीत काय हो तुम्ही तेच तेच बोलता हो. तुम्हाला बोलायला लाज नाही वाटत का? प्रत्येक गोष्टीत तुम्हाला कसं हे दिसतं? नाही. आल्यापासून आनंदाच्या गप्पा म्हणजे आनंदाच्या प्रत्येक ठिकाणी हा माणूस टॉयलेट पर्यंत जातो आहे. नाही नाही मॅडम कसं आहे माहिती का? तुम्हाला आहे ना मीडियावाल्यांना टीव्ही वाल्यांना सगळं छान छान गोड गोड दाखवायचं असतं. दाखवायचं आहे मला. नाही माझा नाही शोकच नाही आहे. नाही नाही ना. पण तसं नसतं ना हो. लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे पण ते दाखवायचेच नाही का? त्यांनी व्यक्त व्हायचं नाही का? दुसरीकडे जाऊन व्यक्त व्हा. नाही. दुसऱ्यांच्या कार्यक्रमात जाऊन व्यक्त व्हा. माझ्या आनंदाच्या गप्पा आहेत. गटारीच्या गप्पा नाही आहेत माझ्या. नाही, मॅडम कसं आहे माहिती का? आता टीव्हीवर मीडियावर जे दाखवलं जातं जे ऐकलं जातं तेच खरं वाटतं लोकांना. पण जे खरं आहे ते वेगळंच आहे हो. टोन बंद करा. टोन बंद करा. नाही नाही, हे बघा ते ऐकलं पण जात नाही आणि ते बघवलं पण जात नाही. आता तुम्हाला मळमळ झाली की नाही? हो झाली मला. तुमच्या बोलण्याने अजून मळमळ होते मला. हा हा हा. आता समुद्राच्या पोटात इतक्या सगळ्या गंध्यापटाक गोष्टी तुम्ही टाकता त्याला नाही होत मळमळ. आता पृथ्वीवर एवढं पोल्युशन होत आहे तिला नाही होत मळमळ. आता सुचतंय सामाजिक बोलायला. हा एवढा वेळ आल्यापासून गाण 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 काहीतरी प्रत्येक विषयात चालू आहे. आता सामाजिक बोलून तुम्ही लोकांची मनं जिंकणार आहात म्हणजे मी काय एवढा वेळ बोलते? मी मूर्ख? नाही नाही मॅडम ऐका. हे बघा एखादं जे रॅपर असतं ना त्याच्यात नेहमी चॉकलेटच असेल असं काय सांगू नसतं. मला? ऐका त्याच्यात नेहमी चॉकलेटच असेल असं नसतं. त्याच्यात चावून चावून चोथा झालेलं चुंगम पण असू शकतं बुवा. हे लक्षात घ्या तुम्ही. काय असतं? चुंगम. तू आहेस तुंगम. तू आहेस तू चुंगम. चौथा झालेला चुंगम तू आहेस. तुला थुकला पाहिजे सगळीकडे. 4 वेळा थुकला. 400 वेळा थुकला पाहिजे तुला. मुळात तो नुसता चुंगम नाही. तसा चावून चावून फुगा करून फट करून फोडलेला जो चुंगम असतो ना तो थुकलेला चुंगम तू आहेस. जा मर ना त्या टॉयलेट मध्ये जाऊन मर ना. बाथरूम. जा मर. त्या टॉयलेट बंद करा रे. कार्यक्रम बंद करा. खड्डा केला कार्यक्रम. वा 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 वा. आनंदाच्या गप्पा काही झाल्या नाहीत पण तुमच्या गटाराच्या गप्पांमुळे आम्हाला मात्र आनंद मिळाला. मस्त झाला परफॉर्मन्स. हा सरसई प्रसाद दा. काय कमेंट द्यायची काय? ला जवाब बहारदार. मला फार मजा आली. खूप दिवस मी प्रिया तुझ्याकडनं फुल फ्लेज स्किट एक्सपेक्ट करत होतो आणि आज ते तुझ्या वाटेला आलं. इतकं खुबीनी निभावलंच ते कॅरेक्टर सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तुझा जो काही ग्राफ होता तुझ्या ज्या काही रिॲक्शन्स होत्या त्या इतक्या लाजवाब होत्या की क्या बात आहे. वा वा वा. आणि हे सगळं त्या निवेदिकेचा आब राखत तू केलंस त्यामुळे ते फार जिकिरीचं काम होतं आणि मला फार आवडलं. मजा आली खूप. आणि दिसतेस तू गोडच. त्यात काही वेगळं सांगण्यासारखं काही नाही. श्याम्या कमाल केलीस तू. कमाल कमाल. म्हणजे तुला सुद्धा फुल फ्लेज स्किट्स तुला सुद्धा कमी मिळतात पण जेव्हा मिळतात तेव्हा सई तुझं कायम कौतुक करते आणि ते मला फार योग्य वाटतं की काय ते काय म्हणते तुला? हिमनग. हा हिमनग. ला जवाब कॅरेक्टर प्ले केलंस. म्हणजे सुरुवात तुला खरंच सर्दी झाली आहे का? नाही 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 तुला खरंच सर्दी झालेली नाही, नाही? नाही, नाही. मला क्षणभर असं वाटलं की तुला खरंच सर्दी झाली आहे म्हणून तू ते कॅरेक्टर तसं वळवलंस की काय. इतकं रिअल वाटलं मला ते. म्हणजे तर तुला सलामच आहे आज श्याम. क्या बात आहे. वा वा. मला फार मजा आली तुमच्या दोघांचा हा परफॉर्मन्स बघून. गॉड ब्लेस यू. सई फन परफॉर्मन्स होता. मला 2 गोष्टींचा खूप आनंद आणि अभिमान वाटतोय आत्ता की मला असं वाटतंय 2 वेगळ्याच गड्यांवरती आज जबाबदारी सोपवली आणि त्या गड्यांनी गड जिंकून आले. गडी फारच आवडलं मला. या एनर्जीसाठी या एफर्टसाठी आणि तुमची जोडी कॉन्फिडेंटली आमच्या समोर आली या एनर्जीसाठी मला तुम्हाला मिठी मारायची आहे.
स्क्रीनशॉट या शब्दाचा अर्थ आता फॉरेवर बदलून गेला. स्क्रीनशॉट घेणं शेअर करणं खूप अवघड होऊन जाईल. प्रियाचा होता तो. प्रियाजी फारच मस्त. आणि तुमच्यातला जो आता निर्विकार माणूस दिसला, बाप रे बाप. आय एम सो प्राऊड ऑफ यू बोथ. मला खूप मजा आली आज तुम्हाला असं बघताना. भारी. थँक्यू.